म्हातारी. दे ग माय, म्हातारीला काय तर दे. पोटाला काय तर शिळं पाकं वाढ ग माय वाढ. पाटलाच्या वाड्याबाहेर उभी राहून म्हातारी भीक मागत होती. ही म्हातारी कोण, कुठची, कुणालाच माहीत नव्हतं. एका महाशिवरात्रीला म्हातारी सोन गावात आली होती आणि तिथेच राहिली होती. सोन गावात महाशिवरात्रीला मोठी जत्रा भरायची. त्याच जत्रेत ती आली आणि गावातच राहिली. गावात 4 घरं फिरून अन्न मागून खायची. महादेवाच्या पारावर बसून राहायची. तिथेच झोपायची. गावातल्या कुंभाराच्या सदाने तिला एक जुनं कांबळं आणून दिलं होतं. त्यावरच ती झोपायची. ऐन उन्हाळ्याचे दिवस होते ते. म्हातारीने मिळालेलं अन्न घेतलं आणि पारावर गेली. ऐन उन्हात जीव कासावीस झालेला तिचा. तिथे सदा आला आणि तिच्यासमोर त्याने मातीचं भांडं ठेवलं, पाण्याने भरलेलं. म्हातारी हसली. अख्ख्या गावात ती फक्त सदाशीच बोलायची. सदा तिला कधी कधी भाकरी द्यायचा. सदासुद्धा एकटाच होता. लहानपणीच आईबाप गेलेले. बापासोबत जुजबी कुंभारकाम शिकलेला आणि तेच काम करत मोठा झाला. म्हातारे, कशाला उन्हाचं फिरतीस? म्या काय देत नाही वय भाकरी तुला? उगा कुठं पडलीस तर काय करायचं? सदा कडकडीने बोलला. अर लेकरा, काय म्हातारीचं घेऊन बसलास? काय होत नसतंय बघ मी पडले तरी. अर, ना कोण माझ्या नात्याचं ना गोत्याचं. काय होणार हाय तवा? म्हातारी बोलली. अगं, असं का बोलतीस ग म्हातारे? मी हाय की ग तुला. तुला कवादरनं म्हणतोय, चल माझ्या खोपटात ये छान राहा. तू काय ऐकत नाहीस. मला माय असती तर तिला राहू दिली असती का म्या? असं सदाच्या डोळ्यात पाणी आलं. पोरक्या सदाने खरंच तिला माया लावलेली. उन्हातानात तिला पाणी द्यायचा, भाकर पण द्यायचा. सदा पण तसा गरीबच होता. मागच्या दिवाळीत तिला लुगडं दिलं होतं त्याने. म्हातारीच्या डोळ्यात पाणी आलेलं तेव्हा. लेकरा म्हणून सदाला बिलगून ती लई लढलेली. फक्त एक ती सदाचं ऐकत नव्हती, ते म्हणजे त्याच्या घरी राहायला जाणं. तो खूप सांगायचा पण म्हातारी ऐकत नव्हती. म्हातारी भाकर खात होती अन सदा तिला गावाचं सांगत होता. उभ्या गावात त्यांना कोण नव्हतं पण तेच एकमेकांना होते. सदा, तुझं वय काय र लेकरा? म्हातारीने अचानक विचारलं. 20वर 2-3 असल की. का ग? सदाने आश्चर्याने विचारलं. अरे लगीन केव्हा करणार तू? म्हातारीच्या या प्रश्नावर सदा खडखडून हसला आणि म्हणाला, अगं माझी माय, मला कोण पोरगी देईल? माझं ना घर ना दार ना आई ना बाप असल्याला कोण पोरगी देतय वय? यावर म्हातारी पण गप बसली. यांचं बोलणं चालू असताना समोर एक जीप येऊन थांबली. जीपमधून एक एटबाज गडी उतरला. अंगात कोट आणि धोतर, पायात कोल्हापुरी वहाणा आणि डोक्याला फेटा. मिशीला पीळ देत गडी सदाकडे आला. पाटीलवाडा कुठं आला म्हणायचा? तोऱ्यात त्याने विचारले. हे देवळाकडून डाव्या हाताला जावा अन सरळ गेलासा की उजव्या हाताला एक शेत लागतं या. त्या शेताच्या मध्ये पाटलाचं घर हाय. सदा म्हणाला. तुम्ही पाहुणं का काय त्यांचं? सदाने विचारलं. आम्हासनी कोण पाहुणं करून घेईल? त्या फेटेवाल्या मागून एक नाजूक आवाज आला. गाडीतून एक बाई उतरली. तिशीची जरा उठावदार बांध्याची ठेंगणी अशी ती. राम राम पाहुणं, मी शेवंता कोल्हापूरकर. तमाशाचा फळ घेऊन गावात आलोय. पाटलांनी बोलवलंय आम्हाला. तमासगिरीन सदाला बोलली. सदा पुरता कांगरून गेला. सदा कधीच कुठल्याच बाईसोबत फारसं बोलत नसे अन त्यात तमासगिरीन तर तो पहिल्यानेच बघत होता. त्यावर शेवंताबाई हसली आणि म्हणाली, असलं बी मर्दगडी हायत होय आता पतूर? तर बाईकडं टकामका बघणारेच लई होते. तुम्ही कसं ओ असं? सदा आता पुरता वर मला. बाईकडे न बघताच तो म्हातारे येतो ग म्हणून निघून गेला. गाडीच्या मागच्या बाजूला तो घाईघाईत आला आणि त्याच्या हातून कांबळं पडलं. ओ पाहुणं, कुठं ध्यान हाय तुमचं? पडलंय की हो तुमचं कांबळं. हसत मागून शेवंताने त्याला चिडवलं. तो खाली वाकणार तेवढ्यात 2 नाजूक हातांनी ते कांबळं उचललं अन त्याच्या हातात दिलं. तो काही बोलायच्या आत ती म्हणाली, अक्काचं मनाला लावून घेऊ नका जी. असं वागावंच लागतं या आमच्यासारख्यांना. माफी करा जी. चमकून त्याने तिच्यावर नजर टाकली. एक नाजूक चणीची गोरी पान नुकतीच तारुण्यात प्रवेश केलेली एक तरुणी उभी होती. निरागस चेहरा, काळेभोर डोळे पण डोळ्यात तेज. पाहता क्षणीत बघणाऱ्यांच्या काळजात रुतावी अशी ती.
नाजूक बांध्याच्या त्या तरुणीकडे बघून सदा कसाबसा हसला आणि तडक निघून गेला. सदाच्या पाठमोळ्या आकृतीकडे ती एकटक पाहत होती. अक्का म्हणाली, ते खरंच होतं. हा काही वेगळाच होता. तिच्या मनात त्यांची ती भेट नकळत घर करून बसली होती. काय गुलाब, काय विचार हाय मग? हिथंच फड उभा करायचा का काय? शेवंता त्या सुंदरीला म्हणाली. ती तरुणी म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून गुलाब होती. शेवंताबाईच्या फडातली गाणारी अन नाचणारी. जसं देखणं रूप तसा सुरेल गळा दिला होता देवाने तिला आणि पायात तर मोरच होता. नाही ग अक्का, तुझं आपलं काहीतरीच, असं म्हणून गुलाब जीपमध्ये चढली आणि बाकी लोकसुद्धा जीपमध्ये बसून निघून गेले. म्हातारी पण जरा कलंडली पारावर, पण पडल्या पडल्या तिच्यासमोर सदाचा भाबडा चेहरा येत होता. काय या लेकरानं जीव लावलाय काय कळना. महादेवा, म्हातारीला आपलं म्हणणारं या पोराला सुखी ठेव र बाबा. असंच काही दिवस गेले. शेवंताबाईचा फड गावात सुरू झालेला. गुलाबच्या आवाजाची तारीफ सारं गाव करत होतं. पण गुलाबच्या आवाजाची खरी मोहिनी एका वेगळ्याच माणसावर पडत होती. रोज रात्री तमाशा झाला की दुसऱ्या दिवशी सकाळी नाहून गुलाब महादेवाला यायची आणि आपल्या गोड आवाजात भजन म्हणायची आणि देवळा शेजारीच राहणाऱ्या सदाला आणि म्हातारीला तिचं गाणं ऐकू यायचं. हळूहळू म्हातारी पण यायला लागली तिच्याजवळ बसायला. तिला आलेलं बघून गुलाब गोड हसायची. नाव काय ग पुरी तुझं? म्हातारीने विचारलं. जीवा नाही गुलाब, अडखडत ती म्हणाली. कोण तू, कुठची अन ह्यात कशाला आलीस? म्हातारीने विचारलं. जी लहानपणी मी अक्काला सापडले आणि मग इथेच राहिले. आता आम्ही तमाशा करत फिरतो, गुलाब म्हणाली. चला मावशी, निघायला पाहिजे, अक्का रागवेल. असं म्हणून गुलाब उठली. म्हातारी पण तिच्यासोबत पाराकडे निघाली. अगं म्हातारे, कवा दरनं थांबलोय म्या इथं, अन तू काय महादेवाला सोडनास? हसत सदा तिला म्हणाला. ही घे तुझी भाकर, म्या जातो बाजाराला. तू उगाच उन्हाची फिरू नगस, गपचीप खोपट्यात जाऊन झोप. सदा गुलाबकडे बघून ओळखीचं हसून निघून गेला. वैर बाबा, तू बी सावकाशीनं जा अन लवकर ये र लेकरा, म्हातारी पाठमोळ्या सदाला म्हणाली. मावशी, यो लेक काय तुमचा? गुलाबने न राहून विचारले. तसा कोणच नाही अन तसं समद होच. पोरका हाय, मला लई जपतो. कोण एवढा जीव लावतंय? पण याने लावला बघ, गुणाचा हाय, म्हातारी समाधानाने म्हणाली. लगीन झालंय का याचं? गुलाब अन्वधानाने बोलून गेली. तिची नजर अजून पाठमोऱ्या सदाकडे होती. हळूहळू ती आकृती धुसर होत होती. काय ग माय? म्हातारीने आश्चर्याने विचारले. भानावर येत गुलाब म्हणाली. असंच विचारलं. येते मावशी. ती काही न बोलता गेली तरी म्हातारीच्या लक्षात जे यायचे ते आले होते. संध्याकाळ टळून गेली होती. म्हातारी पारावर बसून होती. सदाची वाट बघत होती. अजून सदा आला नव्हता अन अचानक तिथे गुलाब आली. तिच्यासोबत अजून कोणतरी होतं. पदरात काहीतरी लपवून घेऊन आली होती. मावशे, ही घे तुझी भाकर, गरम हाय, खाऊन घे, गुलाब तिच्यासमोर शिबळं ठेवत म्हणाली. म्हातारीने पाहिलं. 3 भाकऱ्या, कोरड्या चटणी, भाजी आणि भात होता. बया, तू का घेऊन आलीस ग? अन कुठून आणलं? म्हातारीने भरल्या डोळ्याने विचारलं. फडावर शिजवलेलं, पण कुणाला बोलू नगस हा. अन असू दे, खा तू, गुलाब इकडे तिकडे बघत बोलली. म्हातारीने आपली दोन्ही हाताची बोटं तिच्या गालावरून फिरवून आपल्या कानशिला जवळ नेत कडाकडा मोडली. गुलाबचा अलबला घेतला. तिला काय बोलावं तेच कळना. पण एवढ्या भाकऱ्या का ग? म्हातारीने आश्चर्याने विचारले. ते आल्यावर त्यांना पण दे. आता कव्वा ते थापणार? गुलाब नजर चोरत बोलली. तिचं तिलाच कळत नव्हते की एवढी घालमेल का होत होती तिची. इथं कव्वा आमच्यासाठी एक खास थाली ठेवला होता का कव्वा असा? तिच्यासोबत आलेल्या सुंदराने हसत तिला चिडवलं. तू गप ग, उगा काय तर आपलं. गुलाब चक्क लाजली. हा, आता चला, नाहीतर अक्का काय सोडत नसते आज आपल्याला, सुंदरा म्हणाली. दोघीजणी म्हातारीचा निरोप घेऊन फळावर गेल्या. रात्री सदा आल्यावर म्हातारीने त्याच्या हातात भाकरी ठेवली आणि काय घडलं ते सांगितलं. सदा काहीही बोलला नाही, पण त्याच्या काळजात कुठंतरी खोलवर ही गोष्ट रुतून बसली.
म्हातारी, शेवंता आणि सदा यांचं काय नातं आहे व गुलाब कोण हे आपण बघू म्हातारी भाग 2 मध्ये. कथा आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया, संदेश, कमेंट्स, लाईक, शेअर स्वरूपात कळवाव्यात व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या K3 मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब माय चॅनल K3 मराठी कथा. थँक यू.